नमस्कार. बीड जिल्हा कारागृह मागील काही महिन्यांपासून सतत चर्चेचा विषय ठरत आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सदस्य याच कारागृहात शिक्षा भोगत आहेत. वाल्मिक कराडला कारागृहात VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात आल्याने या जेलची राज्यभरात चर्चा रंगली होती. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील वाल्मिक कराडबाबत एक खळबळजनक मोठा दावा केलाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. श्री धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील कथित घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली. याबाबत विचारलं असता अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा केलाय. कृषी विभागात नैतिकदृष्ट्या घोटाळा झालेला आहे. आता ही वाल्मिक कराड जेलमधून सर्व काही करीत आहे. माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून वाल्मिक कराडचा फोन आला होता, असा मोठा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. मी हे 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यामुळे अंबादास दानवेंनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.